तर मित्रांनो, मालिकेच्या 19 मेच्या एपिसोडमध्ये की जगन्नाथचं बोलणं ऐकून राजकुमार ठरवतो की सावलीचा शोध घ्यायचा. सावली जिवंत आहे का, असेल तर ती कुठे आहे, तिचं मूल जिवंत आहे का हे शोधायचं. राजकुमार आधी घरी येतो आणि तो तिलोत्तमाला म्हणतो, आई, त्या दिवशी ज्योतिषी घरी आला होता ना, तो काही म्हणाला का की सावली कधी येणार आहे आपल्या घरी, येणार आहे की नाही, काहीतरी सांगत होता ना तो, काय म्हणाला काय. राजकुमारला जाणून घ्यायचं असतं की ज्योतिषी काय म्हणाला आणि ज्योतिषीचं म्हणणं काय आहे. सावली खरंच घरी येणार आहे की नाही हे सगळं जाणून घ्यायचं असतं. तर इथे जगन्नाथ सावलीकडे येतो आणि तो सावलीला म्हणतो, सावली, आज राजकुमार दिसला होता. रस्त्यामध्ये काय काय झालं ते सगळं जगन्नाथ सावलीला सांगतो. सावली म्हणते, बाबा, मला वेगळीच भीती वाटते. राजकुमार सर गुरुकुलाच्या इथे का आले असतील, ते आपला शोध तर घेत नसतील ना. सावलीला खूप भीती वाटते, पण जगन्नाथमुळे ती जरा रिलॅक्स असते. तर इथे ओवी सारंगला सांगण्याचा प्रयत्न करते की तिने गाण्याचा क्लास लावला आहे. ओवी सारंगला म्हणते, बाबा, तुला माहिती आहे का, मी स्वप्नामध्ये गात होते. आता आपल्या घरात तर बंदी आहे गायला, म्हणून मी स्वप्नात गात होते. चालेल ना ते तरी. सारंगला कळत असतं की ओवीला गाणं शिकायचं आहे. आता ओवीला परमिशन देईल का गुरुकुलात जाण्यासाठी. आणि ओवी जेव्हा जाईल गुरुकुलामध्ये तेव्हा सारंग सावली यांची भेट कशी होईल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अबीर इथे गुरुकुलातल्या एका बाईसोबत बाहेर आलेला असतो. त्याला खाऊ घ्यायचा असतो. अबीर त्या बाईला म्हणतो, तुम्ही जा, तुम्ही तुमचं काम करा, मी इथे आहे, मी खाऊ घेतो आणि गुरुकुलात जातो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अबीर खाऊ आणायला जातो आणि ती बाई आपल्या पुढच्या कामाला जाते. अबीर खाऊ घेतो आणि गुरुकुलात जात असतो. तेवढ्याच समोरून राजकुमारची गाडी येते. अबीरचा ॲक्सिडेंट होणार असतो, पण राजकुमार वेळीच गाडी थांबवतो आणि हॉर्न देतो. राजकुमार पुन्हा एकदा अबीरला बघून खूप भडकतो. तो कारमधून खाली उतरतो. तो अबीरला ओरडायला लागतो. अबीर त्याला सॉरी म्हणतो, त्याची माफी मागतो. राजकुमारला पण आठवतं की हाच तो मुलगा त्या दिवशी गाडी खाली आला होता आणि सगळ्यांनी आपल्याला सॉरी म्हणायला लावलं होतं. राजकुमार अबीरकडे येतो आणि अबीरला म्हणतो, काय रे, गाडी खाली येऊन मरायची जास्त हौस आहे का. थांब, आता तुला सोडत नसतो मी. तुझ्यासारखी मुलं कशी असतात ना ते मला चांगलंच माहिती आहे. मुद्दाम गाडी खाली येताना नाटकं करता, पैसा पाहिजे ना. राजकुमार अबीरला खूप बोलतो आणि त्याला मारत असतो. अबीर मोठमोठ्याने आपल्या आईला हाक मारतो. राजकुमार म्हणतो, बोलव रे, तुला ज्याला बोलवायचं ना त्याला बोलव. तुझ्या आईला हाक मार, तुझ्या बापाला बोलव, मी घाबरत नाही, बोलव तुझ्या बापाला आता. राजकुमार अबीरचे गाल धरतो. अबीर राजकुमारचे हात चावतो. राजकुमार अजून चिडतो आणि अबीरवर हात उगारतो. तो अबीरला मारणार तेवढ्यात तिथे जगन्नाथ येतो. जगन्नाथ राजकुमारला मोठ्याने आवाज येतून थांबवतो. राजकुमार बाजूला बघतो तर राजकुमारची हवा एकदम टाईट होऊन जाते. जगन्नाथ पुढे येतो आणि अबीरला बाजूला घेतो. जगन्नाथ अबीरला गुरुकुलात जायला सांगतो. अबीर आपला खाऊ घेऊन निघून जातो. जगन्नाथ म्हणतो, काय रे राजकुमार, ही अवस्था झाली का तुझी. आता रस्त्यावरच्या लहान मुलांवरती हात उगारणार का तू. राजकुमार जगन्नाथकडे बघून खूप हसायला लागतो. राजकुमार म्हणतो, काय रे जगन्नाथ, भविष्याचा धंदा बंद झाला का तुझा, का तू पण आला रस्त्यावर, काय करतोस काय तू इथे. जगन्नाथ म्हणतो, मी काही पण करेन, तू कोण आहेस मला बोलणारा. आणि राजकुमार, मी केलेली भविष्यवाणी आठवते ना तुला. राजकुमारला ती भविष्यवाणी आठवते. सावलीचं मूल विनाशाचं कारण ठरेल हे त्याला आठवतं आणि राजकुमार मोठमोठ्याने पुन्हा हसायला लागतो. राजकुमार म्हणतो, तुझी ती भविष्यवाणी आहे ना, तुझ्याच खिशात घालून फिर. ए जगन्नाथ, तुझ्या भविष्यवाणीचा कधीच भूतकाळ करून टाकला आहे मी आणि तुझ्या भविष्यवाणीचा कधीच डब्बा करून मी फेकून दिलेला आहे. आणि जगन्नाथ, तुझ्या भविष्यवाणीची पावर मला खूप आधी कळलेली आहे, म्हणून जा इथून निघून. जगन्नाथ म्हणतो, कसं आहे ना, कृष्ण जेव्हा वाढत होता तेव्हा कंसाला तीळ मात्र ही शंका नव्हती, त्याला काहीच माहिती नव्हतं. तसंच तुझं झालं आहे. मी तुला सांगितलं होतं ना, तुझा विनाश सावलीच्या मुलाच्या हातून होणार, तेच होतं आहे. तुझा विनाश हळूहळू मोठा होतो आहे. त्यामुळे आत्ताच सुरक्षित बीळ शोधून ठेव, कामाला येईल ना. आता वेळ फार कमी आहे तुझ्याकडे. जगन्नाथ निघून जातो. राजकुमार हादरलेला असतो. जगन्नाथच्या बोलण्याचा तो विचार करतो.
राजकुमार मनात म्हणतो, म्हणजे ती सावली जिवंत आहे, तिचं बाळ जिवंत आहे. नाही नाही, हे व्हायला नको. राजकुमार पटकन आपल्या माणसांना फोन लावतो आणि तो आपल्या माणसांना भेटायला बोलवतो. तर इथे अमृता ओवीला फॉर्म भरून गुरुकुलामध्ये पाठवते आणि ती ओवीची वाट बघत बाहेरच थांबलेली असते. आणि त्याच ठिकाणी सारंग एका केस संदर्भात पोहोचलेला असतो. त्या नवरा बायकोची भांडणं चालू असतात. सेम सावली सारंग यांच्यासारखी ती स्टोरी असते. सारंग त्या दोघांचं बोलणं ऐकतो आणि इमोशनल होतो. आणि सारंगला भास होतो की ती बाई म्हणजे सावली आहे आणि सावली आपल्याला जाब विचारते. आपण तिच्यावर हात उगारला, सावलीचं काही ऐकून घेतलं नाही, आईचं ऐकलं, त्यामुळे सावली आपल्याला जाब विचारते. सारंगला मनापासून वाटत असतं की सावलीची माफी मागावी, जे काही झालं ते सगळं विसरून घरी चल म्हणावं. सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो रडत असतो आणि सावलीकडे टक लावून बघत असतो. सारंग हात जोडून सावलीची माफी मागतो. बबलूला कळतं की सारंग स्वप्न बघतोय. सारंग आपल्याच विचारामध्ये आहे. बबलू सारंगला आवाज देतो आणि समोर वेगळंच काहीतरी चालू आहे हे दाखवतो. सावली नाही हे दाखवतो. सारंग भानावर येतो आणि समोर बघतो तर सावली नाही. सारंगला कळतं की नाही, आपली चूक झाली, सावलीला शोधायला हवं. सारंग रडत तिथून निघतो. तर इथे ओवी सावलीकडे येते. सावलीला आपला फॉर्म देते आणि तिचे गाण्याचे क्लास चालू होतात. सावली ओवीला आपला मोबाईल देते आणि अमृताला फोन करून कळवायला सांगते. सावली अबीर फोन करायला बाजूला जातात. तर इथे राजकुमार कारमध्ये बसलेला असतो, आपल्या माणसांची वाट बघतो. राजकुमारचा माणूस तिथे येतो आणि तो विचारतो, साहेब काय झाले, एवढ्या घाई गडबडीत का बोलवून घेतलं आहे? राजकुमार त्या माणसाला विचारतो, तू 8 वर्षापूर्वी सावलीला संपवलेस का, तिच्या बाळाला संपवलेस का? त्या दिवशी काय काय घडलं आहे ना, ते मला डिटेलमध्ये सांगायचं, सगळं मला कळलं पाहिजे. तो माणूस त्या दिवशी सावलीसोबत काय काय घडलं ते सगळं राजकुमारला सांगतो आणि त्यामध्ये 2 गोष्टी ॲड करतो की सावलीचं बाळ आणि सावली या दोघांना वरून खाली ढकलून दिलं आणि ते मेलेत हे कन्फर्म केलं आणि मग तुम्हाला फोन करून सांगितलं. राजकुमार त्या माणसावर विश्वास ठेवत नाही. तो अजून खोलात जाऊन चौकशी करायचं ठरवतो. तर येथे रात्री सावली अबीर घरी येतात. अबीर सावली हे दोघंही ओवीबद्दल बोलत असतात. ओवीची गाण्याची ओढ आहे त्याबद्दल बोलत असतात. सावलीला वाटत असतं की ओवीची जी काकू आहे तिला एकदा भेटायला हवं. तिची आणि आपली भेट झाली की ओवीचा नेमका प्रॉब्लेम काय ते पण कळेल. अबीर म्हणतो, आई अगं ओवी आपल्या इथे शिकते आहे ना, हळूहळू तिच्या काकूसोबत पण ओळख होईल तुझी, त्या भेटतील तुला, तू नको टेन्शन घेऊ. सावलीला ओवीमध्ये कुठेतरी सावलीच दिसत असते. लहानपणी सावलीला सुद्धा असंच गाणं आवडायचं. ओवीसारखीच गाण्यासाठी तळमळ, जिद्द हे सावलीला आवडत असतं. सावलीला कुठेतरी मनातून कनेक्शन जाणवत असतं. सावली ओवीचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.